अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 2026मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती सांगणार आहे. यामध्ये यावर्षी मकर संक्रांत कशावरती आली आहे, कोणत्या रंगावरती आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावी, कोणती कामे करू नयेत, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात. आपण मकर संक्रांतीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीलाच येतो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचित घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. 2026 या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:18 पर्यंत असणार आहे. तसेच महापुण्यकाळ हा 3:13 पासून ते संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे. असा 1 तास 51 मिनिटाचा महापुण्यकाळ असणार आहे. तर यावर्षी मकर संक्रांत कशावरती आली आहे, मकर संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहे, तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. संक्रांतीचे आगमन बुधवार दुपारी 3:13 होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. यावर्षी संक्रांतीने वस्त्र पिवळे परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ म्हणजे खीर असून ही स्थित बसलेली आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे. वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवरती आणि परिस्थितीवरती परिणाम होण्याची शक्यता असते. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने, चांदी, तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालथीची चिन्हे देखील दर्शवली जातात. संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे. तर पर्व काळात द्यायचे दान, वस्त्रदान, भांडी, अन्नधान्य, फळे, गाय इत्यादी तुम्ही यथाशक्ती द्यावेत. तसेच संक्रांतीच्या काळात झाड तोडणे, बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करावे. संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा, यमुना या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तीळ, गुळ, खिचडी, ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे दान देखील करतात. तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या वाटल्या जातात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पतंग उत्सव अनेक ठिकाणी विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिवशी पतंग उडवण्याचा मोठा उत्साह असतो, ज्याला उत्तरायण म्हटले जाते. पारंपरिक भोजन घरामध्ये तिळगुळासोबतच पुरणपोळी ठेवण्याची परंपरा देखील आहे. मकर संक्रांती काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जात असे. तसेच हा काळ दानधर्माला खूप शुभ मानला जातो. मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते. तसेच 2026 संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते
जो रंग घातलेला असतो तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. म्हणजेच यावर्षी 2026 संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वाण देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही. पिवळा रंग वस्त्र वर्ज्य करायचा आहे. पिवळ्या बांगड्या, पिवळे फुले, पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत 2026, कारण मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांना ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.